तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC CHSL या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे हे बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर SSC CHSL परीक्षा ही 2 टप्प्यात म्हणजेच टियर 1 आणि टियर 2 अशा 2 टप्प्यात कंडक्ट केली जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण टियर 1 या टप्प्याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे हे बघणार आहोत. तर SSC CHSL या परीक्षेसाठी एकूण 4 सब्जेक्ट असणार आहेत. आता पार्ट हे जे सब्जेक्ट आहेत ते परीक्षेमध्ये अशाच प्रकारे सिक्वेन्समध्ये असतील असे नाही, खालीवर होऊ शकतात. त्याच्यामुळे इथे जे सिक्वेन्स दिली आहे सब्जेक्टची ती असेच असेल असे नाही. सब्जेक्ट पहिला इंग्लिश लँग्वेजचे टोटल क्वेश्चन 25 असणार आहेत आणि जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार आहे. जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असे म्हणतो, या सब्जेक्टचे टोटल क्वेश्चन 25 असणार आहेत. जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. सब्जेक्ट तिसरा क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, याला आपण मॅथमॅटिक्स गणित असे म्हणतो. याचे पण 25 क्वेश्चन असणार आहेत. जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. जनरल अवेअरनेस, ज्यामध्ये GK आणि GS यांचा समावेश होतो. याचे पण टोटल 25 क्वेश्चन असणार आहेत. जास्तीत जास्त मार्क हे 50 असणार आहेत. आता या टियर 1 एक्झामिनेशनसाठी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जातो. या 60 मिनिटात तुम्हाला या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम ही 0.50 फॉर इच रॉंग आन्सर, म्हणजे तुमचा जर एक क्वेश्चन चुकला तर 0.5 मार्क हे वजा होणार. म्हणजे तुमचे टोटल जर 4 क्वेश्चन चुकले तर त्यामागे 1 मार्क तुमचा कमी होणार आहे. तर नीट व्यवस्थित बघा. हा अशा प्रकारे तुमचा SSC CHSL या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न असणार आहे. धन्यवाद.